रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवावं हे प्रश्न पडते ना, तर ही रेसिपी नक्की बघा. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे शेंगदाणे, मिरची, आलं आणि लसूण. ते बारीक असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे भरभरं. त्याच्यानंतर एका भांड्यात घ्यायचं आहे थोडंसं 1 ते 2 चमचे तेल. त्याच्यात आपलं जिरं टाकायचं थोडं आणि आपण जो मसाला वाटून घेतला होता तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर उकडलेला बटाटा टाकायचा आहे, हातानेच कुस्करून टाकायचं आहे. छान मग असा परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हळद, चवीपुरता मीठ आणि नंतर कोथिंबीर टाकायची. त्याच्यानंतर भिजवलेले मिक्सरच्या भांड्यात परत घ्यायचे आपल्याला रात्रभर भिजवलेले तांदूळ कच्चे. त्याच्यानंतर एक बटाटा टाकायचा, 1 ते 2 चमचे दही टाकायचे आणि ते छान पेस्ट करून घ्यायची. त्या पेस्टमध्ये नंतर टाकायचं हिरवी मिरची कट केलेली, आलं, कोथिंबीर, जिरं, मीठ टाकायचं चवीपुरता. चांगलं असं फेटून घ्यायचं. त्याच्यानंतर आप्पे पॅनमध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे बनवलेलं ते पेस्ट घालायची आहे आणि जो आपण बटाट्याचा मसाला केला आहे त्याचे बॉल्स करून त्याच्यावर ठेवून द्यायचे सगळे वरून आणि थोडंसं आपलं पेस्ट ती परत घालायची आहे. कवर करून घ्यायचं आहे त्याला. 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आणि आलटी पलटी करून छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. खूप टेस्टी लागतं, खूप छान लागतं आणि खूप इझी रेसिपी आहे. तुम्ही चटणीसोबत एन्जॉय करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.